मित्रांनो, खिशातून आणखी थोडे पैसे काढायला तयार राहा, कारण जिओ, एअरटेल आणि BSNLने आपल्या प्रीपेडच्या रिचार्ज किमतीमध्ये वाढ केली आहे. याचा थेट परिणाम आता तुमच्या खिशावरती होणार आहे. हे बदल नेमकं कोणते आहेत समजून घेऊ आपण सोप्या भाषेमध्ये. नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय ABP माझा. सुरुवात करूया जिओपासून. जिओचा 195चा क्रिकेट पॅक जो आहे तो आधी 90 दिवसांसाठी लागू होता, तो आता त्याची व्हॅलिडिटी आता 30 दिवसांपर्यंत करण्यात आलेली आहे. डेटा तेवढाच आहे 15 GB, पण आता तो 3 महिने नाही तर फक्त 1 महिना चालेल. म्हणजेच वर्षाचा विचार केला तर तुमचा खर्च 3 पटीने वाढला आहे. यासोबत 149 मध्ये 10 GB तर 100 मध्ये फक्त 6 GB डेटा मिळणार आहे. तर भारतीय एअरटेलने त्यांचा 84 दिवसांचा लोकप्रिय प्लॅन देखील महाग केला आहे. जो प्लॅन 859 रुपयाला येत होता तो आता 899 रुपयाला करण्यात आला आहे. यात 1.5 GB डेटा मिळतोय, पण यात एक मोठा धक्का म्हणजे रिवॉर्ड्स मनी सबस्क्रिप्शन काढून टाकण्यात आला आहे. यामुळे जो दरमहा 80 रुपयांचा कॅशबॅक मिळायचा तो आता बंद झाला आहे. म्हणजे काय, तर पैसे जास्त आणि एअरटेलकडून सुविधा कमी. सरकारी कंपनी BSNL देखील यामध्ये मागे नाही. 107 रुपयाचा रिचार्जची जी व्हॅलिडिटी आहे ती 35 दिवसावरून आता 20 दिवस करण्यात आली आहे. तसेच 197 रुपयाचा प्लॅन 42 दिवसांऐवजी आता 35 दिवसांचा झाला आहे. जरी थोडा डेटा वाढवला असला तरी रिचार्ज मारण्याची वेळ आता लवकर येणार आहे. तर मित्रांनो, थोडक्यात काय, तर रिचार्ज करताना प्लॅनची किंमत आणि व्हॅलिडिटी जी आहे ती तुम्ही तपासून घ्या आणि त्यानंतरच रिचार्ज करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.